तर राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू असल्याचा दावा पोलीस करत असताना वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी मात्र हगवणे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। अजित पवार हे स्वतः वैष्णवीच्या लग्नात होते, त्यांनी आशीर्वाद दिले। दादांनी लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी आता कुटुंबियांनी केलेली आहे। मला असं म्हणायचं आहे की आज 6 दिवस 7 दिवस होत आले, 6 दिवस होत आले, तरी 2 आरोपी अजून फरार आहेत। त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं। दादा स्वतः लग्नात होते। दादा स्वतः लग्नात होते। दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघून राजेंद्र हगवणेकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, हे विचारलं सुद्धा। न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या। आज त्या नराधमाला शिक्षा करा, त्याला सोडायचं नाही। संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये। शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला। दादा, या लाट्या बहिणीला न्याय द्या। आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटलं होता, मी त्यावेळेस स्टेजवर होतो, त्यांचे जो बोलण्याचा टोन होता, अरे यांनी राजा भाऊनी तुमच्याकडे गाडी मागितली का तुम्ही दिली, ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं। ह्या सगळ्या हगवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला मरण्यास प्रवृत्त केले।